परतवाडा शहरालगतच असलेल्या कांडली गावातील एकतानगर परिसरातील ग्रामस्थांनी घरकुलाच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला। गेल्या 40 वर्षापासून रहिवासी असल्यानंतरही आम्हाला घरकुल का नाही असा प्रश्न करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। गावातील वार्ड क्रमांक 3 व 4 येथील ग्रामस्थ गेल्या 40 वर्षापासून येथे वास्तव्य करीत आहे। सदर परिसरात ग्रामस्थांना कुठल्याही सुविधा नाही। रस्ते, नाली आदी मूलभूत सोयी सुविधा त्यांना अजिबात मिळाल्या नाहीत। अशातच त्यांना राहायला सुद्धा घर नाही। एकीकडे शासन म्हणतंय आम्ही प्रत्येकाला घर देऊ, परंतु शासन तसा प्रशासनाच्या जाचक अटी आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता सामान्य जनतेच्या नशिबी आली आहे। नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे। हे आहे कांडली ग्रामपंचायतमध्ये। ह्या कांडली ग्रामपंचायतीचे रहिवासी एकतानगर म्हणून एक परिसर आहे। त्या एकतानगर परिसरामध्ये ची ही मंडळी आहे। गेल्या 35 वर्षापासून ते 35 ते 40 वर्षापासून तिथले ते रहिवासी आहेत। परंतु त्या एकतानगरमधल्या लोकांची जी अवस्था आहे अतिशय दयनीय आहे। 35 वर्षापासून ही जी लोक राहत आहेत तिथे अतिशय जर्जर अशा घरामध्ये राहतात, झोपडीत राहतात। शासनाचा नियम आहे जो गोरगरीब आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्यात जिथे आहे त्याला तिथे घरकुल बांधून देण्यात यावं। परंतु काही शासनाच्या टेक्निकल अडचणी असो की आणखी काय आहे हे त्यांची मागणी अनेक दिवसापासून मागत आहे, परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही। माझ्यासोबत ते तिथले रहिवासी आहेत। काय सांगतायत? घरकुल में बहुत पूरी बस्ती के नाम आए हैं, घरकुल का लाभ नहीं उठा इसलिए कि हमारे को नहीं मिला। हम 35 साल से 40 साल से वहाँ पर रह रहे हैं, गुजारा कर रहे हैं। हमारे पास 2011 का प्रूफ अभी मांगे थे, हमने 2011 का प्रूफ सब लोगों ने दिया, लेकिन साहब का कहने का मतलब आ रहा है कि भाई उसमें इलेक्ट्रिक बिल नहीं है, टैक्स पावती नहीं है। तो ग्राम पंचायत ने हमको उस टाइम में टैक्स पावती नहीं दी और उसके बाद में इलेक्ट्रिक बिल भी हमारे यहाँ लाइन उस टाइम में नहीं थी, लेकिन 2011 का इलेक्शन प्रूफ हमारे पास में है, हमने वो दिया है। और आगे हम चाहते हैं कि हमारे को पट्टा लगा दिया जाए ताकि हम सारी चीज़ों का लाभ उठा सकें। उसके बाद में ग्राम पंचायत हमारे को ना मुरुम डाल रही है, ना नालिया कर्मचारी वहाँ आ रहे हैं। हमारे को बहुत लड़ना पड़ रहा है, बहुत दिक्कत हो रही है। हमारे बच्चे जो है बीमार हो जाते हैं, वहाँ पर बहुत परेशानी उठानी पड़ रही है हमारे को। इसलिए हम सब लोग यहाँ आए हैं। सबसे पहले हमारा मुद्दा है कि हम 30-35 साल से ऐसे ही रह रहे हैं, हमारे को ग्राम पंचायत से कोई लाभ नहीं मिल रहा है, इसलिए कि वहाँ पर पट्टा लागू नहीं है। हमको जल्द से जल्द उसको पट्टा लगा दिया जाए। आम्ही इथं राहून राहिलो आणि टॅक्स पावती लागून भेटून नाही राहिली, त्याच्यासाठी आम्ही इथं उभे आहोत। अजून पण काहीच नाही होऊन राहिलं नाही। किती वेळचं इथे येऊन राहिलो पण काहीच लागू नाही होऊन राहिलं। आणि नाले साफा नाही होऊन राहिले, काहीच साफा नाही होऊन राहिलं। तिकडे नाले एवढे भरून चालले, पाणी पूर्ण घरात पाणी। में डेमो दे दिया जाता हो, आश्वासन दिया जाता। अभी तक के सरपंच उप सरपंच बने हुए थे, आज तक के किसी ने कोई हमारी तरफ से कोई गुजारिश नहीं करे। यहाँ तक के ये यतीम, बेसहारा, मजलूम, मुसाफिर, ये लोग बेवा लोग, इनके तरफ से अगर मैं आवाज उठाऊं तो हमको जेलों में डाल दिया जाता हो। यहाँ तक कि हमारे समाज में एक हमारे हाजी ठेकेदार भी आए हुए चुन के, सादिक हाजी ठेकेदार, वो हमारी मजलूम की आवाज लेके कभी नहीं आते। हमारी तरफ से कोई सरपंच साहब हमारी तरफ से आवाज नहीं उठाते। यहाँ तक कि हम सचिव साहब को आज तक की भी मेरी 4-4, 5-5, 8-8 जगह कंप्लीट हो गई। यहाँ तक के पुलिस स्टेशन, ओसी वगैरह सब मैं कलम की लड़ाई लड़ रहा, ना मेरी चाकू की लड़ाई, ना बंदूक की है, ना बारूद की है। मेरे को मार्गदर्शन मिला हो कि कलम की लड़ाई, इसमें बहुत बड़ी ताकत होती कलम में। इसीलिए मेरे अमन ने कलम से पूरा निर्णय करे और हम एकजुट मिलके हम ये जंग जारी रहेंगी। जब तक की जंग जारी रहेंगी, जब तक कि हमको घर टैक्स पावती नहीं मिलेंगी, जब तक कि हमको की पावती नहीं मिलेंगी, आठा नहीं मिलेगा, घरकुल नहीं मिलेगा। उपोषणाला बसून राहिलो तो अंक काय केला होता, तरी कॅन्सल केलं यायनं। काऊन नाही आम्हाला आठ दिला? किती वर्ष झाले आम्ही तिथे बसलो या। लाईव्हचे मोठे लेकरं झाले, लग्नही झाले, एवढ्याने सरपंचाला लाखायला तो आमच्या अंगावर। सन 2026 मध्ये शासनाने तसा आदेश काढला असून प्रत्येकाला घर मिळेल या आशेवर सामान्य नागरिक आपले जीवन कंठीत आहेत।
परंतु त्याला आशेचा संपूर्णतः भ्रमनिराश झाला असल्यास कारणाने आज ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी एकच हल्लाबोल केला। सदर आंदोलनानंतर येथील सचिव विनोद मोरे यांनी संतप्त ग्रामस्थांचे निवेदन घेऊन त्यावर पर्याय म्हणून ग्रामस्थांच्या मागण्या या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचवण्याची हमी दिली। 5 वर्षाच्या कालावधीत यानं कधी एक ठराव घेतला असता, मासिक मीटिंग बोलवून यानं कधी सरपंचानं सचिवानं यानं कधी आम्हाला हाटात दिला असता, टॅक्स दिलं असतं तर आम्हाला घरकुल हर वर्षी घरकुलची यादी येते आणि ते वापस जाते। ग्रामपंचायत काय म्हणते का बा मनोहर देवमन विकण्यावर घरकुल यादींनी पात्रता, मग हे काय लिहितं यांच्याकडे जागा उपलब्ध नाही, बरोबर आहे। मग आता तेच किल्ली आणायला पाहिजे होती मेंबर साहेबांनी, जसे आपले जे प्रशासक आहे दिलीप भाऊ खंडारे। माझं मन याच्यासोबत चर्चा झाली आहे अशी का बा आता मला काका म्हणे असं होत नाही, मग असं होत नाही तर मग कसं होते, मुनारी देऊनच राहील तुम्ही। आता काही लोकांचे पंचायत समितीतून जे सर्व लोकांना कागद दिले होते त्या 11-12 लोकांचे पास झाले, बाकीचे नापास झाले, बरोबर आहे। नापास झाल्यावर यायचं काम नव्हतं का मुनारी देवाले सचिवाची कांडलिंदी पुरे का बा एवढे तुम्ही 190 तुम्ही जे फॉर्म दिले होते त्यातले 12 लोकांचे पास झाले, बाकीचे रिजेक्ट झाले, अशी मुनारी द्यायला नाही पाहिजे ती काय सचिवानं ग्रामपंचायत थ्रू। मग ह्या लोकांना विचारलं असतं सचिवाले तर याच्यासाठी आम्हाला काय माहिती पाहिजे, काय डॉक्युमेंट्स पाहिजे ते आम्हाला सांगा, यानं असं केलं का नाही केलं। सर आम्ही ग्रामपंचायतमध्ये 2008 पासून उठ टाकून राहिलो, तरी 2008 पासून आमचे घरकुलमध्ये नावं आले आहेत, घरकुल यादीमध्ये सर्वांचे नावं आले आहेत झोपडपट्टी एकता नगरचे, तरी शासन आम्हाला वरतून घरकुल प्राप्ती दिलेली आहे। आमचा ग्रामपंचायत एवढं म्हणते की तुम्हाला घरकुल आहे नाही, तिथं लोकांनी आमच्या जे घरं आहेत त्यांना उकळण्यासाठी बुलडोजर आणले। अधिक माहितीसाठी मी एवढंच म्हणतो की आमचे जे घरकुल आहेत आलेले आहेत यादीमध्ये सर्वांचे नाव आले आहेत, ते म्हणतात की तुमचे घरकुल आले, कागदपत्र आणून द्या। आम्ही सगळ्यांनी इथं कागदपत्र आणून दिलेले आहेत, आमचे फुकटचे 2-3 वेळा अर्ज दिलेले आहे, आज नाही 4-4 वेळा अर्ज दिलेले आहेत। असं नाही आमचे झोपडपट्टीमध्ये घरकुल आले नाहीत, सर्वांची परिस्थिती एवढी गंभीर आहे की आम्ही 35 वर्षापासून, माझी उमर तिथं लहानपणापासून राहून राहिलो, आज माझी उमर 39 वर्ष आहे। या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य गंगा धंडारे, पवन परिवाले, मोनू तथा परिसरातील नागरिक मनोहर नीतनवरेसह बहुसंख्य नागरिक आणि महिला उपस्थित होत्या। एकूणच 24 ऑगस्ट सोमवार रोजी संपूर्ण नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्या भेटीत काय तोडगा निघतोय यावर संपूर्ण कांडली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नक्कीच यांची मागणी आणि यांचा प्रश्न खूप जुना आहे, पण याबद्दल काय झालेलं आहे, यांची जी जागा आहे ती E-क्लास आहे। E-क्लासबद्दल आता लेटेस्टमध्ये एक GR आला होता जो महसूल मंत्री आणि पालकमंत्री आपल्या जिल्ह्याची यांच्यामार्फत तो काढण्यात आला होता, त्याची तारीख आहे 25 मार्च 2026। त्यानुसार काय केलं आहे, वेगळ्या शहरी भागासाठी वेगळ्या, ग्रामीण भागासाठी वेगळ्या अशा समिती स्थापित करण्यात आलेल्या आहे। त्यानुसार आपल्या तालुक्याची समिती याच्यात तुम्हाला तो तहसीलदार हे अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर BDO वगैरे हे सदस्य आहे। तर या सर्व गोष्टी त्यांनी ज्या काही सूचना आपल्याला केल्या किंवा शासनाने ज्या काही सूचना आपल्याला केल्या आहेत त्यानुसार आपण मुनादी देऊन जेवढे अतिक्रमणधारक आहे त्यांचे सर्वांचे अर्ज बोलावून घेतले, त्याची एक यादी केली आणि संबंधित तहसील आमच्या अचलपूर तहसीलकडे आपण ते नियमाकुलसाठी पाठवलेली आहे। सद्यस्थिती त्यांचे जे अर्ज आहे यांचा मनात अशी आक्रोश आहे किंवा आम्ही अनेकदा तुम्हाला कागदपत्र देतोय परंतु त्या कागदपत्राची पूर्तता होत नाही, पुन्हा त्या नावं आमचे त्या यादीतून कापून जातात, काय मत आहे? काय झालं, काही निर्णय घ्यायचे अधिकार ग्रामपंचायत लेवल किंवा पंचायत समिती लेवलवर असतात, कारण त्याला तुम्हाला ते कोणाची जबाबदारी, काही जागा ग्रामपंचायतची असतात, त्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते, पण ज्या ठिकाणी तुम्हाला तो E-क्लास आली त्या ठिकाणी तुम्हाला असा कोणताही निर्णय ग्रामपंचायत घेऊ नाही शकत। आता प्रचलित शासन निर्णय हा तुमच्या समोर आहे, या शासन निर्णयानुसार जे राज्य शासन आपल्याला निर्देश देतील त्या निर्देशानुसार तुम्हाला आम्हाला पुढचे पाऊल घ्यावं लागेल। पण आम्ही आमच्याकडून ज्या काही यांचे अर्ज प्राप्त झाले आम्ही मुनादी दिली, प्रत्येकाच्या कानावर ही बाब गेली पाहिजे त्याच्यासाठी आपण दिवस दिले, त्यानुसार तुम्हाला यांचे प्राप्त अर्ज आपण सर्व संकलन केले, त्याची एक यादी केली, ती यादी पुढे आपण पुढील कारवाईस पाठवलेली आहे। विदर्भ न्यूज करिता पंकज साबूसह ललित कांबळे, परतवाडा।